अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। परमपूज्य मोरेदा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। सर्वांना श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा। तर अध्याय दुसरा पठण करत आहे। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरुणी जे भजते होय त्यांची मनोरथ पोती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कवीला प्राप्ती होत असे। नसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कदळीवनी गुप्त झाले गुरुचरित्राची कथा। पुढे लोकधारकाने भाग पडले प्रकट होणे, धुंडिली भूतपट्टने त्याची स्वामी येतेवर्या। स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिजवेशी शंका मान माझे येत असे। गुरुराजे गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शंका प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची। ते केवळ अनादि सिद्ध खोंटला येथे पत्रिका वाद, लोकद्वारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले। अक्कलकोटा माजारीवर राचपा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित। साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साच्या आदर तयाचा केला की। त्याजसवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले। तीन खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी, दोघांशी बैसवणी दो होयवरी, तिसरीवरी बैसले आपण। पाहुणी समर्थांचे ते जे उभयांतांशी वाटले चोज। साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठूनी? स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले त्या लागूनी। आम्ही कर्दलीवनातून प्रथमबार मी निघालो, मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व। बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला, घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटका पावना। नाना तिथे हिंडोना हरिद्वार प्रति गेलो, पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तिथे समग्र। 80 हजार नगरे आम्ही देखील, मग तिथून सहजगती पातलो गोदा तटका पुरती। जियाची महाप्रख्याती पुन्हांतरी वर्णली, केले गोदावरीचे स्नानस्थळे, पाहिले परम पावन। काही दिवस फिरून हैदराबादेसे पातलो, येवोनी मंगळवेड्याचा बहुत दिवस केला वास। मग येवोनी पंढरपुराचा स्वेच्छेने तिथे राहिलो, तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर। रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ। देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने। अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले, ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत। ऐसे आमुचे सकल व्रत, ते मुळापासोनी ऐकुनी ऐशी वाणी, उभयंत संतोषले मनी। मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठविणे उभयंता, 12 वर्ष मंगळवेढ्या प्रती राहिलो स्वामीराज येते। परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली, सदावास अरण्यात बहुधा न येते गावात। जरी आली अकच्चित गलीचे जागी बैसती, कोणी काही आणून देते त्याची महाराज भक्षिते। क्षणोक मी राहून मागुती, अरण्यात जाती उठून, वेडाबुवा त्याप्रती गावातील लोक म्हणती। कोणीही आज्ञाने नेनती परब्रह्म रूप हे, त्या समयी नावे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर। तेव्हा दयांचा अवतार सोलापुरी झाला, ते जाणून अंतरखून स्वामींसी मानिती ईश्वरा समान। परी दुसरे अज्ञ जण वेडा म्हणून लेखिते, दर्शन येता दिगंबर, लीला वेगळी येतेवर्य। कमरेवरून ठेवणी कर, दर्शन देते त्यासी। अमृता समान पडे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता ज्याची सत सर्वत्र। अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करून श्रवणाद्वार प्राशन करा श्रोते हो। तुम्हाला सवय येते वीट, सर्वदा सेवा अखंड भव, भयांचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे। स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयाध्याय गोड हा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयाध्याय। श्रीस्तु शुभमस्तु। अध्याय दुसरा पूर्ण झालेला आहे। तर अध्याय दुसरा हा लहान आहे, अध्याय पहिला हा मोठा आहे। तर पहिला अध्याय मोठा आहे, दुसऱ्या अध्यायापासून लहान आहेत 11व्या अध्यायापर्यंत, 12व्या अध्यायापासून मोठे अध्याय आहेत 21 पर्यंत। तर हे 1 ते 21 अध्यायाची पोथी आहे श्री स्वामी चरित्र सारामृत। तर आपण नित्यसेवेमध्ये रोज याचे 3 अध्याय पठण करू शकतो आणि 11 माळा नामस्मरण करायचं आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। तर याने आपले जी काही जीवनामध्ये संकट आहेत, अडीअडचणी आहेत, ते दूर होतातच। आपल्या आयुष्याचं सोनं केलं जातं या पोथीनं, श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीनं। तर स्वामी सेवा करा, स्वामी सेवक बना। श्री स्वामी समर्थ सर्वांना।